बहीण भाऊ आई वगैरे सगळे एका गाडीमध्ये आहेत। ते लोक आमच्या आधी निघालेत, थोडं 6 वाजताच निघालेत। आम्ही थोडं उशिरा निघालोय, आता 7:30 झालेत, 7:30 वाजता निघालोय। आता झाली 15 मिनिटं निघून आम्हाला येरोळीच्या इथे आसपास पोहोचलोय। तर चला दाखवते तुम्हाला आमचं कोकण। तर उठलोय, नुसते आंघोळी केले आणि चहा नाश्ता केला आणि निघालोय। बाकी काय तयारी वगैरे करत नाही, बसलोय, नॉर्मल आहे मी। बस थोडी लिपस्टिक लावले आणि आता निघाले। चाललीत आपली लोक कोकणात, कशा बॅगा भरून गाडी भरून चालली। 100% ही गाडी कोकणात चाललेली आहे। आणि हे इथून आता कर्नाळा अभयारण्य सुरू झालंय। दोन्ही साईडला मस्त जंगल आहे, दोन्ही साईडला मस्त जंगल आणि आपली गाडी मधून चाललेली आहे। हे अभयारण्य आहे, कर्नाळा अभयारण्याचा एरिया आहे हा पूर्ण। जंगल आहे बघा, पूर्ण जंगल आहे। हे सर्व गाड्या आहेत ना कोकणात चाललेल्या आहेत बहुतेक, कारण सगळ्या गाड्यांमध्ये फॅमिली आहे आणि फुल आहेत गाड्या, पूर्ण सामान विमानाने भरलेल्या आहेत। तर ह्या नक्कीच कोकणात निघालेल्या गाड्या आहेत। मस्त गाणी लावलेली आहेत आणि निघालेलो आहोत। रिझर्वेशन न मिळाल्यामुळे लोक बघा असे चाललेत कोकणात। पाठी बॅग लावलेली आहे, हातात पर्स आहे आणि अशी बाईकवर निघालो। नो रिझर्वेशन, बॅगा पण आहे, मध्ये पण बॅग आहे। अशी जात आहेत लोक। मस्त ट्रॅफिक चालू झालेला आहे। अच्छा गाडी लोक ऍक्च्युली चुकीच्या रस्त्याने टाकतात ना, बघा ना, आता इकडचा रस्ता टाकला आणि लोकांनी तिकडून गाड्या टाकल्यात, त्याच्यामुळे येणाऱ्या लोकांची गैरसोय होते आणि मग हे असं ट्रॅफिक वाढतं। पण ना लोकांना शिस्तच नाहीये खरं तर बघायला गेलं तर। काही गरज होती का तिकडून गाडी टाकायची? एवढा मोठा रस्ता आहे हा इकडे 3 लेनचा, तरी लोकांनी गाड्या तिकडे टाकल्यात। पण हे असं टाकायची काही गरज होती का? मस्त लिहिले बघा टी शर्ट वर, माझा कोकण जगात भारी, माझा कोकण जगात भारी। आहेच आमचा कोकण जगात भारी। साहेबांना नायरामध्ये डिझेल भरायचं आहे, पण मला असं वाटतं बहुतेक नाही आहे का? हा, त्यांच्याकडे नसतंच कधी बहुतेक। डिझेल आहे का डिझेल? पण हा नायरा वेगळा आहे का? तो नायरा हिरवा कलर असतो हा। फास्ट भरतात एकदम, त्याच्यामुळे 5 रुपये स्टार्टिंग येतं। त्याला स्लो करायला सांगितलं तरी पण 2 रुपयाने 2.5 रुपयाने चालू झालं होतं। 2159 रुपये झाले। फुल टाकी करून घेतलेली आहे, मोबाईलवर मेसेज केली झालं। हे बघा टाकी फुल करून घेतलेली आहे आणि आता चाललो परत सुसाट। लांबच्या लांब रांगात चालू झालेल्या आहेत, पाहू शकता। ट्रॅफिक सॉलिड ट्रॅफिक आहे, काहीतरी झालंय की काय माहिती। आई शपथ कसलं ट्रॅफिक आहे। आता आलंय महाड, हा आहे इथे खाली गेल्यावर महाड आहे, महाड सिटी। आणि आपण हायवेवरनं चाललोय, NH66 बोलायला पण येत नाही आता, भूक लागली, जीभ वळायला झाले। NH66 रोड आहे हा, तर तिथून चाललोय। हा आहे कशेळी बोगदा।
हॉटेल आहे जवळच, तर तिथे चाललो आहे. आम्ही ज्या नेहमी हॉटेलला जातो कालकाई ते आज बंद आहे, तर दुसऱ्या कालकाईमध्ये चाललो आहे. तर चला दाखवते मी तुम्हाला कोणतं आहे ते हॉटेल. आणि आत्ता हे येतं आहे, काहीतरी येतं आहे, वेगवेगळ्या अशी ना गावांची नावं आहेत. ओ आपली शिंदेवाडी आली, शिंदेवाडी, पण ही आमची नाही आहे. भले आम्ही शिंदे आहोत पण आमची नाही आहे, शिंदेवाडी आहे ती. शिंदेवाडी आलेली आहे आणि कालकाई कृपा येते. थांबा थांबा थांबा. तर हे बघा इथे कुठेतरी हा हे बघा कालकाई, हे आलेलं आहे हॉटेल. हे बघा कोल्हापूर मोटार गॅरेज आहे मोठं, तिथेच कालकाई रेस्टॉरंट आहे. तर चला आता इथे जेवून घेतो, गर्दी आहे. हे बघा हे आहे कालकाई हॉटेल, इथे आलंय. दुसरं कालकाई हॉटेल बंद असल्यामुळे या कालकाई हॉटेलमध्ये खूप गर्दी होती. आणि साहेबांचा चेहरा बघा, कारण खूप भूक लागली होती त्यांना, त्याच्यामुळे चेहरा एकदम बारीक झालाय. खेड रेल्वे स्टेशनच्या इथून आम्ही लेफ्ट घेतला आणि आता गावात जाण्यासाठी निघालो. पाहू शकता गावचा रस्ता, दोन्ही साईडला एकदम झाडं झुडपं आहेत, पूर्ण जंगल एरिया आहे आणि मधून आपला हा सिंगल रस्ता चाललेला आहे. तर आता चाललोय. रस्त्याला खूप वळणं आहेत, पाहू शकता तुम्ही. गाडी पूर्ण लेफ्ट राईट घ्यावी लागते आणि कंटिन्यू हॉर्न हा द्यावाच लागतो. चला तुम्हाला दाखवते गुगल मॅपवर कसा वळणाचा रस्ता आहे तो. हे बघा पूर्ण वळणं 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 असतात रस्त्याला. तर असं आहे हे आपलं कोकण. सरळ रस्ता तुम्हाला फार कमी पाहायला मिळतो कोकणामध्ये. पूर्ण रस्त्याला ही अशी वेडीवाकडी वळणं असतात. हे कालकाईचं मंदिर आहे. याला असा एक राऊंड मारायला लागतो, दर्शन घेऊन मगच पुढे जायचं असतं. हे या देवळाचं महत्त्व आहे. तर दर्शन घेतल्याशिवाय कोणीही पुढे जात नाही. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी व्हिडिओचा स्पीड वाढवला आहे, त्यामुळे तुम्हाला हे फास्ट वाटतंय. कारण इथे वळणाचा रस्ता असल्यामुळे खूप कमी स्पीड ठेवून गाडी चालवावी लागते. हा फोनचा टॉवर आहे. आता इथून घर आमचं एक 3 किलोमीटरवर आहे, 2 ते 3 किलोमीटर, पण तरीही रेंजचा प्रॉब्लेम आहे. आणि आत्ता आपल्या लाल परीसोबत आपला प्रवास चालू झालेला आहे. पाहू शकता एवढा सिंगल रस्ता असतो की डबल गाड्या एका टायमाला जाऊ शकत नाहीत. थोडं साईड घ्यावी लागते आणि मगच तुम्ही पुढे जाऊ शकता. तर तुम्ही पहा आता थोडा पुढे ना रुंद रस्ता आला आहे. मग आपल्या लालपरीचे जे ड्रायव्हर आहेत त्या दादांनी गाडी थोडी साईडला घेतली, मग आम्ही त्याला क्रॉस करून चाललेलो आहोत. तर असं इथे थोडं ॲडजस्ट करावं लागतं. ठाणे ते तळवट 250 किलोमीटरचा प्रवास, 7 तास झाले आम्हाला प्रवासाला. आणि तो प्रवास करून आम्ही फायनली गावात आलेलो आहोत. झाडाखाली या 2 गाड्या उभ्या आहेत, त्या भावाच्या आहेत, पण आम्ही गाडी घराजवळ घेऊन जातो. थोडंसंच इथे आहे, हे समोरच जे दिसतंय ते घर आहे. पण गाडीमध्ये पाण्याची बॉटल आहे 25 लिटरची, ती आणले. सामान आहे, कारण इथे बोरवेलचं पाणी असल्यामुळे आम्हाला सूट होत नाही, ते घसा खराब होतो. म्हणून मग आम्ही येताना पाण्याच्या बॉटल घेऊन येतो आणि मग लागल्या तर इथे बाहेरून आणतो बिसलेरी. तर हे समोर जे घर आहे चुलत भावाचं आहे. राईट साईडला जे घर आहे तेही चुलत भावाचं. आणि समोर जे तिकडे दिसतंय ते आहे माझं माहेर, माझ्या आईचं घर.